नमस्कार मंडळी, क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. आज खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवते आहे. माझ्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीमध्ये होते, त्यामुळे व्हिडिओ बनवायला वेळ नाही देऊ शकले. मात्र डोक्यात क्रोशेच्या नवनव्या आयडिया सारख्या येत होत्या. विचार केला की वेगवेगळ्या समारंभांना आपण इतके वेगवेगळे कपडे घालतो. जर प्रत्येक ड्रेसवर एखादी मॅचिंग इयरिंग मिळाली तर? चला, आज एक पटकन विणून होणारी सुंदर इयरिंग विणूया. ही इयरिंग विणायला आपल्याला लागेल 6 प्लाय सुती धागा, 3 मिलीमीटर मापाचे रंगीत मणी, मण्याच्या भोकांमधून सहजपणे जाईल अशी सुई, विणकामाच्या धाग्याशी मॅचिंग असा शिवणाचा सुती मजबूत धागा, इयरिंग्सच्या हुक्सची जोडी, विणकामासाठी 1.1 मिलीमीटरचा क्रोशे हुक, फिनिशिंगच्या कामासाठी छोट्या मापाचा क्रोशे हुक आणि कात्री. धाग्याला स्लिप नॉट घालूया. आता 6 साखळी टाके विणूया. जरा घट्टच विणायचं, म्हणजे विणकामाचा आकार व्यवस्थित टिकून राहतो. आता सगळ्यात पहिल्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करूया. ही बघा, ही अशी एक रिंग बनली. आता एक साखळी टाका विणूया. विणत असताना हा सुटा धागा विणकामाच्या आत लपवायचा आहे. आता ह्या रिंगमध्ये 10 सिंगल क्रोशे विणूया. हे पहा, हे 10 सिंगल क्रोशे विणून झाले. आता इयरिंगचा हुक जोडायचा आहे. एक साखळी टाका विणूया. आता धाग्याच्या लूपमधून क्रोशे हुक काढून घेऊया. आता इयरिंगच्या हुकच्या लूपमधून क्रोशे हुक घालूया आणि त्यामधून धाग्याचं लूप ओढून घेऊया. हे बघा, हे असं. आता एक साखळी टाका विणूया. हा पहा, इयरिंगचा हुक व्यवस्थित जोडला गेला. आता रिंगमध्ये 3 सिंगल क्रोशे विणूया. आता सगळ्यात पहिल्या सिंगल क्रोशेच्या डोक्यावर स्लिप स्टिच करून ही राऊंड बंद करूया. पहिली राऊंड विणून पूर्ण झाली. आता 2 साखळी टाके विणूया. हा पहिला हाफ डबल क्रोशे झाला. आता ह्याच टाक्यामध्ये अजून एक हाफ डबल क्रोशे विणूया. हे बघा, पहिल्या टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे विणून झाले. आता पुढच्या 5 टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक हाफ डबल क्रोशे विणूया. आता पुढच्या टाक्यामध्ये 2 हाफ डबल क्रोशे विणूया. आता एक घट्ट साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया. आता छोटा हुक वापरून हे धाग्याचं सुटं टोक विणकामाच्या आत लपवून टाकूया. आता सुई धागा वापरून मणी सोडूया. पहिल्या टाक्यामधून धागा ओढून घेऊया आणि घट्ट गाठ बांधून धागा व्यवस्थित जोडूया.
आता सुईमध्ये 2 मणी ओवूया. हे बघा, हे असे. आता टाक्यामधून मागून पुढे सुई घालून धागा ओढून घेऊया, म्हणजे मणी व्यवस्थित बसतील. हे बघा, हे असे. प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 असेच पुढच्या 8 टाक्यांमध्ये मणी जोडून घेऊया. मणी जोडत असताना धाग्याची सुटी टोकं आतमध्ये लपवून टाकायची. हे बघा, सगळे मणी जोडून झाले. आता ह्या टोकाकडे पुढच्या आणि मागच्या बाजूला एक एक मणी जोडायचा. विणकामाच्या आतमधून सुई घालून हा धागा टोकापर्यंत ओढून घेऊया. हा बघा, हा असा. आता इथे एक मणी जोडूया. हा बघा, हा असा. आता मागच्या बाजूला एक मणी जोडूया. हा पहा, हा असा. आता विणकामाच्या आतमध्ये धागा लपवून टाकूया. आता धागा कापून टाकूया. ही बघा, ही एक इयरिंग विणून तयार झाली. पुढच्या आणि मागच्या दोन्ही बाजूंनी ही छान दिसते. आता हिची जोडी विणूया आणि मग भेटूया. ही बघा, इयरिंगची जोडी विणून तयार झाली. विणायला अतिशय सोपी आणि दिसायला अतिशय आकर्षक. आपल्या प्रत्येक ड्रेससाठी अशा मॅचिंग इयरिंग्स बनवून घाला, म्हणजे लोक नक्की विचारतील ही कुठे घेतली म्हणून. ह्या इयरिंग्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कॉमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा. लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये. हॅपी क्रोशेइंग!